मित्रांनो नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता वाजलेत 8 आणि आम्ही चाललो होतो आता गहू काढायला। ते बघा आदिराज पण आलाय गहू काढायला। आदिराज हाय कर, हाय बघा लाजतोय नाही करीत हाय। आणि हे गेलते काल बघा गहू काढायला, तर काल त्यांना काही उरकलाच नाही गहू, म्हणून म्हणले आज चला तुम्ही पण गहू काढायला। मी पण आणि प्रतीक आणि माझी छोटी जाव आम्ही चाललोत बघा गहू काढायला आता। तर बघा आज पाटच उठले आणि डब्बा वगैरे बनवला आणि म्हटलं चला आज रानात जायचे तर डब्बा हे करावा, म्हणून उठले लवकर डब्बा हे केला आणि आता आम्ही चाललोय रानात। बाहेर रानामध्ये आल्यावर किती छान वाटतंय मित्रांनो, हिरवगार वातावरण असतंय, किती भारी वाटतंय। तर बघा हा घेतलाय आम्ही गहू काढायला, किती लांब पात आहे बघा ह्याची। तर बघा काल काढला होता एवढा त्यांनी, तिथून इथपर्यंत काढलाय बघा। तर मित्रांनो बघा आता आमचा गहू सगळा काढायचा झालाय, काढून झाला बघा फायनल। बघा इतका झालाय गहू काढायचा। बघा मित्रांनो बाजरीमध्ये हरणं डुकरं घुसतेत खातेत म्हणून कसं केलंय बघा, किती छान बनवलंय लोकांनी। आम्ही इतके जण आलो होतो बघा गहू काढायला आज, जोड्या जोड्या आलतोत। बारक्या मॅडमचे मिस्टरच नव्हते, फक्त त्यांचं जरा हे झालेलं आहे म्हणून। तर बघा मित्रांनो आदिराज आणि आदिराजचे मोठे पप्पा त्यांनी पैन अशी लावली की जे महाग राहीन त्यांनी गार पाजायचं उन्हाचं म्हणून। तर आदिराज किती चलतोय कणकणा त्यांच्या संग बघा। तर बघू आपण कोण आधी जाते। तर बघा मित्रांनो गहू काढायला जाताना आम्हाला लक्ष्मी आई पण लागती आणि इकडं महादेवाचं पण मंदिर आहे, किती मोठं झाड आहे बघा।